मनाची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. आई मला नेहमी म्हणायची यावर्षी तुझं अभ्यासात लक्ष नाहीये पण मी अभ्यास करायचे ग. आपण मुलांना हुशार हुशार म्हणून डोक्यावर बसवतो त्यांना वाटायला लागतं आपल्याला सगळं येतं. तू खरंच एखाद्या वेळेस नापास झाली असतीस ना तरी सुद्धा मी तुझ्यावर रागावलो नसतो. मी फार काळ वाट बघणार नाही. नाही म्हणजे वाट बघायची मला सवय नाही आणि सवडी नाही. मी बऱ्याच दिवसात शाळेत गेलो नाही, मुलांना भेटलो नाही. मला सुद्धा चुकल्यासारखं वाटतंय. अंतरा काय काय वेडेपणा. कोणीतरी तुला काय बोललं का, रागावलं का? नाही ना. अरे वेडे, नापास होणं म्हणजे सगळं संपलं नाही काय. उलट आपल्याला मिळालेली एक संधी असते ती. तुला एक गंमत सांगतो मी. ये, 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 ये. मी जेव्हा कॉलेज नव्हतं ना तेव्हा असाच मित्रांच्या नादाने एक वर्ष वाहवत गेलो. लेक्चर्स बुडवून पिक्चर्स बघायचो मी. रेखा नटी म्हणजे आवडती नटी होती. म्हणजे अजूनही माझ्या कपाटामध्ये तिचा फोटो आहे. काका तिचा प्रत्येक पिक्चर न चुकता पाहायला लागलो आणि या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. सेकंड इयरला मी फेल झालो. फेल झालो म्हटल्यानंतर घाबरगुंडी उडाली. दादाला सांगायचं कसं. मग खोटच सांगितलं त्याला. मी पास झालो. पण शेवटी दादाला खरं काय ते कळलंच आणि त्याने नेहमीसारखी मला न शिक्षा करता स्वतःला शिक्षा करून घेतली. मग कानाला खडा लावला. खोटं बोलून लेक्चर्स बुडवायचे नाही. सपाटून अभ्यास केला आणि ऑक्टोबरला पास झालो. फेल झाल्याचं कळलं ना त्या क्षणभर वाटलं की घर सोडून पळून जावं किंवा जीव द्यावा. पण तेव्हा दादाचे शब्द आठवले. मृत्यू हा कुठल्याही गोष्टींवरचा उपाय नाही. ती एक पळवाट आहे आणि पळवाट म्हणजे भेकडपणा. जो अपयश पचवू शकतो तोच खरं आयुष्य जगू शकतो. आणि म्हणूनच तू पास झाल्याबद्दल माझ्याकडून तुला हे ऍडव्हान्स मध्ये गिफ्ट. मला खात्री आहे तू रिचेकिंग मध्ये पास होशीलच. नक्की पास होशील. थँक्यू सो मच काका. कंत्रा, मी काही कामासाठी पुण्याला चाललोय. मी जेव्हा परत येईन तेव्हा मला माझी पूर्वीची अंतरा दिसली पाहिजे. काका मी हे गिफ्ट तेव्हाच उघडीन जेव्हा मी पास झाले आहे मला कळेल.
गुरुजी आत येऊ का? ये तुकाराम. गुरुजी एक विद्यार्थी आलाय, भेटायचं म्हणतोय तुम्हाला. काय काम आहे म्हणाला? तर बाहेरच्या शाळेतला आहे तो, पण म्हणतोय इथे प्रवेश घ्यायचा आहे शाळेत. ठीक आहे, पाठवून दे त्याला. चाल. चल जा रे. बोलू. गुरुजी आत येऊ का? हा ये. नमस्कार गुरुजी, मला तुमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा होता बघा. अरे मग सुपरवायझर शिंदे सरांना जाऊन भेट. नाही भेटलो मी त्यांना, पण त्यांनी मला सांगितलं की जातीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि माझ्याकडे तर नाही बघा. अरे मग तुझ्या ज्ञातीकडून मिळवून आण. काय प्रवेशाचे काही नियम असतात, आवश्यक कागदपत्राशिवाय प्रवेश कसा देणार? नाही गुरुजी, माझ्याकडे कागदपत्र म्हणजे हे आहे बघा तुम्ही. हा हे काय? बघा तर गुरुजी. हे काय? वाह मोहिते सर, वाह. तू इथेच थांब. याचा अर्थ आम्हाला मिळालेली माहिती योग्यच आहे. शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून तुम्ही लाच घेता? काय? हो. काय बोलताय काय इन्स्पेक्टर साहेब? गुरुजी आणि लाच? गप्प बाईस. मोहिते सर, विद्यार्थ्यांकडून लाच घेण्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतोय. अहो पण मी अरे तू तरी काहीतरी बोल. सरांनी माझ्याकडे पैसे मागितले होते, म्हणले पैसे दिले तरच प्रवेश देईन. अरे पण तू मी असं खोटं बोलतोस? तुकाराम, शांत हो तुकाराम. हो पण गुरुजी हा तुकाराम, मी सांगतोय ना, शांत राहा. इन्स्पेक्टर साहेब, हो आमचे गुरुजी देव माणूस आहे. हो ते असं वंगाळ काम करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. हवालदार, येस सर. घेऊन चला यांना. चला. चल रे. बाईसाहेब, बाईसाहेब, बाईसाहेब. काय झालं तुकाराम? बाईसाहेब आकृत झालो. गुरुजींना पोलीस धरून घेऊन गेले. कोणातरी विद्यार्थ्याकडनं प्रवेशासाठी लाच घेतली म्हणे त्यांनी. काय लाच? आणि हे अहो कसं शक्य आहे? हो ते समजा खोटच आहे. हो पण तो इन्स्पेक्टर ऐकत नाही ना. मी काय म्हणतो, माझ्याबरोबर कुणीतरी चला ना, माझ्या गुरुजींना सोडवा. तुकाराम, मी येते तुमच्याबरोबर. आई ग, आई एक मिनिट थांब, मी त्यांच्याबरोबर जाते. काय झालं ते बघते आणि तुला सगळं सांगते. हा नाही ग,
माझा जीव नाही राहणार इथे, मला येऊ दे. आई माझं ऐकणार आहेस प्लीज? हा आई ग, मी सावर स्वतःला, मी आहे ना. हा मी तुला सगळं लगेच सांगते आई ग, प्लीज. काकू मी आले. हा चला या, चला. मा मोहिते सर, खरं सांगायचं तर तुम्हाला इथं बंद करून ठेवणं योग्यच वाटत नाही, पण आम्ही तरी काय करणार, आमचा पण नाईलाज असतो. असो. गुरुजी, मुद्दा लक्षात आला ना तुमच्या? तुम्ही काय बी काळजी करू नका, फक्त आजचाच दिवस. उद्या सकाळी तुमची सुटका होईल, माझ्याशी डील केलं तर. ओ तुमच्यासाठी पंखा आणतो. माझ्या घरचं जेवण मागवलंय तुमच्यासाठी. गुरुजी, जर तुम्हाला लवकर सुटका पाहिजे असेल तर माझ्याशी डील करावं लागेल. कसली डील? काय नाही, हे आपलं या कागदपत्रांवर सह्या करा. कसले कागदपत्र आहे ते? काय नाही, वाचून बघा ना. काय नाही. कीव येते मला, कीव तुमची आणि त्यांची, ज्याने कुणी तुम्हाला हे करायला सांगितलं. लक्षात ठेवा, स्वातंत्र्य सेनानी बापूसाहेब मोहितेंचा मुलगा आहे मी, ज्याने देशासाठी अनेक मरणं झेलली, अन्न पाण्या वाचून दिवसेंदिवस काढले, इंग्रजांचे अत्याचार झेलले. त्या बापूसाहेब मोहितेंचा मुलगा आहे मी. तो मी तुमच्या पोलिसांच्या कोठडीला घाबरून माझ्या शाळेच्या जमिनीच्या खरेदी पत्रावर सही करेन असं वाटलं तुम्हाला? जाऊन सांगा त्यांना, अन्यायाच्या पायावर स्वप्नांचे इमले कधीही उभे राहू शकत नाहीत. गुरुजी, पुन्हा एकदा विचार करा. पुन्हा एकदा विचार करा. मी बोलून विचार करणाऱ्यांपैकी नाही, मी विचार करून बोलतो. विचार करायचाच असेल ना तर त्यांनी विचार करायला हवा. ठीक आहे. ठीक आहे गुरुजी, मी उद्या सकाळी परत येईन, तेव्हा सांगा. उद्या या, परवा या, केव्हाही या, माझं उत्तर एकच असेल, नाही. वा, काय झक रंगले पान. वा वा. ओ साहेब, खाता का? नको नको, आज पान नको गुलाबराव. गुलाबराव, आज पान न खाताही आमच्या जिभेवर रंग चढायला लागलाय. मोहिते गुरुजींना अटक झाली. म्हातारा आता हाय खाईल, गपचूप त्या कागदपत्रावर सह्या करेल, आणि मी त्या इन्स्पेक्टरला तसं बजावूनच ठेवलंय. जोपर्यंत मोहिते गुरुजी त्या कागदपत्रावर सह्या करणार नाहीत तोपर्यंत त्यांना सोडायचं नाही. नाही, बरोबर आहे तुमचं खैरमुडे, पण तुम्ही समजता तेवढे गुरुजी काय लेचीपेचे नाही आहेत.
गुलाबराव जेलमध्ये गेल्यावर भल्या भल्यांचा श्वास गुदमरतो आणि निदान गुरुजींची माच करायची आता तरी परिस्थिती नाही. अहो घरात 2-2 मुली आहेत लग्नाच्या. खैरमुळे फारच अति होतंय असं नाही वाटत तुम्हाला? गुलाबराव अति होतोय म्हणजे काय हो? मी कुणाचा खून करतोय का कुणाच्या घरावर दरोडा घालतोय? गुलाबराव आम्ही अत्यंत शांतपणे हे सगळं घडवून आणतोय. आम्ही अहिंसेचे कट्टर पुरस्कर्ते आहोत गुलाबराव. आणि मला एक सांगा, अहो आमच्या बरोबर तुमच्यासारखे मित्र असताना आम्हाला शस्त्र हातात घ्यायची गरजच काय? तुम्ही आमच्यावर लयच डिपेंड होऊन राहिलेले आहेत हो. काय आता ठीक आहे, पण नंतर आम्हाला इसरू नका म्हणजे झालं काय? काय गुलाबराव ही पारख केली होय आमची? हा हो गुलाबराव, मॉल मधला सगळ्यात मोठा गाळा तुमच्या नावावर. हा यालाच म्हणतात घर बसल्या कमाई. नाही मी काय म्हणतो समजते ना? समजते समजते. अहो हळू हळू. गुलाबराव हो गुलाबराव, कुणी आठवण काढली? हा बहुतेक मोहिते गुरुजींनीच. बाबा हा गुन्हा या झोन मध्ये येत नाही. अरे किती वेळा सांगितलं तुम्हाला? काय कटकट आहे मागातपासून. नमस्कार, मला मोहिते सरांना भेटायचंय. कशाला? मी ते बाबा आहेत माझे बाबा ते. अरे वा. मोहितेंची मुलगी? हो. अरे वा वा वा. काय करणार भेटून त्यांना? काय करणार? म्हणजे काय, ते माझे बाबा आहेत आणि त्यांनी काही केलेलं नसताना त्यांना अटक झालेली आणि म्हणून मला त्यांना अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही. अहो पण मला माहिती आहे. काय करता तुम्ही? मी पण शिक्षिका आहे. अरे वा चांगलंय. बाबांना शिकवा ना. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? बाबांना भेटायचं आहे ना? आवाज खाली. सुरवे इकडे जा. बाप लेकीची भेट घडवून दे. आणि हो असं अधूनमधून येत जा. काय जरा बरं वाटेल. मोहिते सर, तुम्ही आता इतक्या लवकर सुटू शकत नाही. आम्ही तुमची पूर्ण व्यवस्था केली आहे. कुठला बी वकील आणा. बाबा बेटा तू इकडे कशी आलीस? बाबा हे सगळं काय झालंय बाबा? आम्हाला जेव्हा घरी कळलं तेव्हा आम्हाला इतका धक्का बसला. आई तर तुम्हाला भेटायला इकडे निघाली होती. मी तिला म्हटलं तू येऊ नकोस, कारण तिला तुम्हाला इथे बघणं सहनच होणार नाही. मला सॉरी. काय हा वेडेपणा? तू खंबीर आहेस ना? सावरी रडू नको. मी आहे. बाबा कोणीतरी मुद्दाम तुमच्या विरोधात
खरं आहे ते, पण आपल्याकडे पुरावे नाही आहेत.